दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्याला बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना असं एकटं वाटतं, समाजापासून दूर गेल्यासारखं वाटतं किंवा इतर समाजामध्ये त्यांना मिसळण्यासाठी थोडासा संकोच वाटतो. पटकन ते कदाचित तो समाज त्यांना स्वीकारत नसेल किंवा ह्यांना त्या ठिकाणी जायला संकोच वाटत असेल. ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. म्हणजे मी ज्यावेळेस एड्स HIV झालेल्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी काम करत होतो, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक भावना होती की ते इतर लोकांमध्ये मिसळण्यासाठी घाबरायचे किंवा ही एक भीती होती की जर लोकांना समजलं तर ते त्यांना दूर लोटतील आणि अशा वेळेस ते थोडे एकलकोंडे राहण्याचा प्रयत्न करीत असत. आणि अशा वेळेस ज्यावेळेस मनुष्य एकटा राहतो, तो विचार करत राहतो, अशा वेळेस त्याची जी शारीरिक किंवा मानसिक शक्ती असेल ती आपोआप थोडीशी खाली जायला लागते आणि अशा वेळेस त्याला कुठल्याही गोष्टी म्हणजे करण्यासाठी त्याला रस वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही. आणि अशा शेवटी आम्ही काय केलं, एक गोष्ट केली आम्ही की जेवढे HIV बाधित आमच्याकडे लोक होते त्यांची लिस्ट आमच्याकडे होती. अशा लोकांचा एक ग्रुप तयार केला आम्ही गट तयार केला आणि त्याला आम्ही सपोर्ट ग्रुप म्हणायचो. आणि ह्या सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही आठवड्यातून एकदा सगळ्यांना बोलवायचो. ज्यावेळेस कोणीही दुसरं लोक त्या ठिकाणी नसतील, आमचा स्टाफसुद्धा नसेल, आम्ही काही ठराविक लोक आणि ही HIV AIDS बाधित जी लोकं असायची ते त्या ठिकाणी यायची आणि पूर्ण दिवस आम्ही त्यांच्याबरोबर घालवायचो. म्हणजे त्यांना खेळ वगैरे शिकवायचो, ते एकमेकाबद्दल बोलायचे, एकमेकाची ओळख करून द्यायची, त्यांचा आठवडाभर दिवस कसा गेला ते एकमेकांना सांगायचे, एकमेकांना ते सहाय्य करायचे, मानसिक आधार द्यायचे, एकत्र जेवायचो. अशाद्वारे ते एकत्र यायचे आणि त्यांचा दिवस तो चांगला जायचा. त्यांना आम्ही एक प्रकारची फिल्मसुद्धा दाखवायचो की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेऊ शकता. कधीकधी असं वाटतं की चर्च जे आहे आपलं, हे सुद्धा एक सपोर्ट ग्रुप आहे. एकमेकाला आधार देण्याचं एक ते स्थान आहे. आपण त्या ठिकाणी सर्व पापी, बहकलेले, चुकलेले, कशाने कशा मोहात पडलेले आम्ही सर्वजण त्या ठिकाणी येतो. आम्हाला त्या ठिकाणी आराधना करता येते. एकत्र जमून आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वराकडे क्षमा याचना करतो, परमेश्वराची आराधना करतो आणि आपण कितीही तुटलो गेलो असेल तरी देवाच्या प्रेमाचा आपण अनुभव घेतो. त्या ठिकाणी चर्च हे एक सपोर्ट ग्रुप आहे. त्या ठिकाणी आम्हाला मानसिक शांती आम्हाला त्या ठिकाणी मिळते, कारण त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं. परमेश्वर आमच्याबरोबर बोलतो. आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास पहिले पत्र याचं 16वा अध्याय 14वा वचन. 1 Corinthians chapter 16 and verse 14. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.